संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. अवकाळीने दामखिंडमध्ये हाय व्होल्टेज महापारेषण लाईन कोसळली. अडकलेल्या गायी सुखरूप, मोठा अनर्थ टळला. कर्जत तालुक्यातील मौजे दामखिंड नागुर्ले भिलवले रस्त्याला मंगळवारी दिनांक 21 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाच्या तडाख्यात महापारेषणची नागोर ठाणे कडगाव उच्चदाब वीज वाहिनी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ही 400 kV उच्चदाब लाईन अचानक खाली पडली. त्यानंतर त्या मार्गाने जाणारी राधाबाई आनंद आखाडे यांची गाय तारांमध्ये अडकून पडली. विद्युत प्रवाह बंद करण्यात आला असला तरी तारांमध्ये उरलेल्या करंटमुळे गायीला बाहेर पडता येत नव्हते. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी तातडीने महापारेषणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नागोर ठाणे येथून आलेल्या पथकाने गायीची सुखरूप सुटका केली. काही वेळातच गाय पूर्णपणे ठणठणीत झाल्याने शेतकरी कुटुंबाने दिलासा व्यक्त केला. मात्र या घटनेनंतर ग्रामस्थ आणि शेतकरी संतप्त झाले असून गावातून जाणाऱ्या उच्चदाब लाईनीमुळे सातत्याने धोका निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. ही लाईन अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आली असून तिची देखभाल आणि तपासणी योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. टॉवरमधून वारंवार ठिणग्या निघत असल्याने तारांची क्षमता कमकुवत झाली असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान ही लाईन जर एखाद्या व्यक्तीवर किंवा घरावर पडली असती तर मोठा अनर्थ ओढवला असता, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शेतात काम करणारे शेतकरी आणि खेळणारी लहान मुले यांच्यासाठी हा कायमचा धोका असल्याने शासन आणि महापारेषण प्रशासनाने या लाईनचे तातडीने पुनर्मूल्यांकन करून सुरक्षतेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर वैशाली लक्ष्मण गोरे व प्रेमा बबन गोरे यांनी महापारेषण प्रशासनावर तीव्र शब्दात टीका करत निषेध व्यक्त केला. गावाजवळून जाणाऱ्या धोकादायक लाईनमुळे शेतकरी, महिला आणि लहान मुलांचे जीव धोक्यात आहेत. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. राहतो इथे महापारेषणची मोठी वायर गेली आहे, वरून लाईन गेलेली आहे. त्याचा आज मोठा अपघात झाला आहे आणि आमची घरं पण जवळ आहेत. त्याच्यामुळे यांनी काळजी घेतलीच पाहिजे ना. आता ती 400 वोल्टची लाईट आहे, वायर आहे, त्यांनी इथं करंट लागतो. आज त्या ह्याच्यात यांची गाय, या आखाडे त्यांची गाय गेली. ती बिचारी वाचली म्हणून नशीब, पण ती गुंतली होती. ती किती 1-1.5 तासांनी काढण्यात आली, पण तरी तिला दुखापत झालीच आहे. पण यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आमची घरं जवळ आहे, त्यांना आमच्याकडे नंबर नाही त्यांचा, आम्ही कॉन्टॅक्ट कोणाशी करणार. उद्या काय झालं तर हे असे त्याच्याशी करतपर्यंत खूप टाइम होतोय. मग आमच्या घरावर बिवर पडत आमच्या त्यांनी काहीतरी खबरदारी घ्यायलाच पाहिजे ना. उद्या आमच्या पण जीवाला धोका आहे. आज गाईवर गेलं, उद्या घरांवर जाईल, मग कोण घेणार याची दक्षता? आणि मुलांनी गेला मग आता इथे खेळायची जागा आहे, पोरांचा ग्राउंड आहे, जागा आहे नाही. हे कसं आहे त्यांनी सकाळी झाली म्हणून सकाळी पावणे 8चा काय ह्याच्यात झाले. ते सकाळी दुपारी झालं असतं, कोणी दक्षता घेतली असते. आम्ही घरी आलो असतो, पोराबाळांवर पडले असते तर कोणी हे केलं? लहान मुलं कपडे वगैरे आम्ही दारातच धुतो आणि आमच्या घरावरूनच गेले. तुम्ही पण बघू शकता, वायर आमच्या घरांवर आहे. एक साईडची पडली म्हणून नशीब नाही तर घरांवर पडली असती. मग आम्ही कुठे जाणार? यांचा नंबर नाही आमच्याकडे, कॉन्टॅक्ट कोणाशी करणार आम्ही? पोलिसांपर्यंत जाता जाता हे सगळं होतं तर खूप टाइम गेला, 1.5-2 तास होऊन गेले. मग आम्ही करणार काय? यांनी बोलायला पाहिजे, याला चेक करायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे ना. यांनी 15 दिवस येऊन गेले, ते आलेले परत त्याच्यावर आलेच नाही. यांची पण जबाबदारी आहे का नाही? आपण करून गेलो म्हणजे झालं का? बाकी नाही का त्यांना? तिथं बाहेर ही तार पडली तर निमी जाळ निघत नव्हता. मग यांनी चेक करायला पाहिजे, बघायला पाहिजे होतं ना त्या आम्हाला. ठीक आहे.